अमरावतीतून एक अत्यंत प्रेरणादायी आणि सामाजिक जाणीव जागवणारी बातमी समोर आली आहे। दुःखाच्या क्षणीही समाजासाठी आदर्श निर्माण करणारे एक महान कार्य देशमुख कुटुंबियांनी केले आहे। माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या मातोश्री स्वर्गीय श्रीमती प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे नेत्रदान करण्यात आले असून त्यांच्या नेत्रदानामुळे 2 अंध व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे। माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुनील देशमुख, प्रतापराव देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या मातोश्री स्वर्गीय प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे 4 जानेवारी 2026 रोजी निधन झाले। या दुःखद प्रसंगीही देशमुख परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत एक अत्यंत उदात्त निर्णय घेतला। गरजूंना या जगातील रंग पाहता यावेत या पवित्र उद्देशाने स्वर्गीय प्रतिभाताई यांचे नेत्रदान करण्यात आले। अमरावतीतील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाउंडेशन द्वारे संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीस नेत्रदान करण्यात आले। दिशा ग्रुपचे संस्थापक सचिव स्वप्नील अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे हिमांशु प्रमोद बंड तसेच अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली। या पवित्र कार्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या अध्यक्षा कुंदा अरुण गावंडे, सचिव स्वप्नील अरुण गावंडे, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर मनीष तोटे आणि डॉक्टर अंकित हरवाणी यांनी देशमुख कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानले। दुःखातूनही समाजासाठी प्रेरणा देणारे हे कार्य नक्कीच अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे। नेत्रदान करून स्वर्गीय प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांनी 2 व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश दिला आहे। अमरावतीतील प्रभाग क्रमांक 19 साईनगर आज सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण। युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ साई मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडला। माजी खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते साईबाबांच्या चरणी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन ओंकारराव भेंडे, उदय गुलाब पर्वतकर तसेच पक्ष समर्थित उमेदवार गौरी अमोल इंगडे आणि सरिता सौरभ मालानी यांच्या प्रचाराचा हा शुभारंभ ठरला। कार्यक्रमाला प्रभागातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती। युवा स्वाभिमान पक्ष जिंदाबाद, पाना पाना, विकासाचा बाणा अशा घोषणांनी साई मंदिर परिसर दुमदुमून गेला। महाआरतीनंतर उपस्थित नागरिकांना संबोधित करताना माजी खासदार नवनीत राणा म्हणाले की आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात विकासाची मजबूत पायाभरणी झाली आहे। हीच विकासाची गती पुढे नेण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सज्ज आहेत। उमेदवारांनीही नागरिकांशी संवाद साधत रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला। जय श्रीराम, साईनाथ महाराज की जय, गजानन महाराज की पते हर हर महादेव। अमरावती शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला आहे। प्रभाग क्रमांक 6 विलासनगर मोरबाग परिसरातून
युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक किसनलाल साहू सम्राट यांनी आपल्या प्रचाराची अधिकृत सुरुवात केली. 5 जानेवारी रोजी दीपक साहू यांनी समर्थकांसह परिसरात प्रचार फेरी काढत नागरिकांशी थेट संवाद साधला. या प्रचारादरम्यान मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, युवक आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभागातील रखडलेली विकास कामे पूर्ण करणे, नवीन विकास प्रकल्पांना गती देणे, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा सक्षम करणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे दीपक साहू यांनी सांगितले. प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या थेट सोडवणे हेच माझे ध्येय आहे, अशी भूमिका त्यांनी प्रचारादरम्यान मांडली. युवा नेतृत्वाला संधी द्या, विकासाला बळ द्या असा संदेश देत दीपक किसनलाल साहू यांनी मतदारांना आवाहन केले. मोरबाग प्रभाग क्रमांक 6 से मैं दीपक साहू सम्राट आज विलासनगर की पदयात्रा के लिए असंख्य मेरे साथ जो मेरे सभी लोग जुड़े हुए हैं, इन्होंने मुझे जो इतना आदर, प्रेम, सम्मान दिया, मैं उसी लिए मोरबाग प्रभाग की जनता को दिल से धन्यवाद देता हूं। और महानगर पालिका में मोरबाग प्रभाग क्रमांक 6 डागढ़ से पूरी कोशिश करूंगा कि हमारा पाना आ जाएगा। वारे पाना जो हमारे नगर का विकास कर सके एवं सबकी सहायता कर सके, इसके लिए हम दीपक भैया को चाहते हैं। ऐसा नगर सेवक ही चाहिए हमको कि पाना को जीत के लाने को ना। अमरावतीतील बडनेरा झोन क्रमांक 22 आज राजकीय वातावरणात उत्साह पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन अब्दुल कलाम आझाद चौक बडनेरा येथे भव्य स्वरूपात पार पडले. आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, तर आमदार संजय खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनापूर्वी आमदार खोडके दाम्पत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. ढोल ताशांच्या गजरात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोशनी वैभव नंदागौडी, अब्दुल अक्रम अब्दुल अहमद, अब्दुल मजीद शेख महमूद, इसरत बानो मन्नान खान यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार संजय खोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत बडनेरा झोनमध्ये विकास, नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस ठोस काम करेल असा विश्वास व्यक्त केला. है कि जो लोग प्रतिनिधि बडनेरा के हैं वो पैसा आता है शासन से, वो कहाँ जाता है पता नहीं। अरे आज भी एक खेड़ेगांव जैसी परिस्थिति बडनेरा की बनी हुई है। हर बस्ती देखो, हर चौराहा देखो, हर जगह देखो, कुछ भी विकास कर नहीं पाए। अभी आपके लोग प्रतिनिधि बडनेरा के जो थे वो ये डाली से वो डाली जाने में मशहूर है। हर 3 टर्म में सरकार के साथ ही रहे, जो भी सरकार रही उसके साथ रहे, फिर भी विकास नाती चीज बडनेरा में आज आप देखेंगे तो हर जगह वैसी की वैसी है। आज महानगर पालिका के चुनाव होने जा रहे हैं। महानगर पालिका के चुनाव में हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के उम्मीदवार है। जब भी कोई विकास करना है तो एक लाइन से अगर सब लोग प्रतिनिधि रहते हैं तो विकास अच्छी तरीके से होता है। पहले 2-4 साल 5 साल उसके बाद में आमदार 2 टर्म सुबह खोल के अमरावती की थी, तो यहाँ पे निधि डालने का एक प्रश्न निर्माण होता है, क्योंकि विधानसभा के आमदार को उनके मतदार क्षेत्र के बाहर में पैसे वो नहीं दे सकते। लेकिन अभी 5-6 महीने पहले हमें अजीत दादा ने विधान परिषद सदस्य बनाया और वो हम महाराष्ट्र के विधान परिषद सदस्य हैं। इसकी वजह से हम कहीं पे भी निधि डाल सकते हैं। तो आने वाले अगले पीरियड में ये बडनेरा का जो विकास 15-20 साल से रुका हुआ है उसको आगे ले जाने की जिम्मेदारी हम उठाते हैं। लेकिन इसके लिए ये करते टाइम कारपोरेशन में भी हमारे विचार के अगर नगर सेवक रहेंगे तो सही मायने में हम विकास कर पाएंगे. कार्यक्रमाचे संचालन शोहेबुद्दीन यांनी केले. जिससे चिल्ला रहे उसका बटन दबाएंगे तो चारों सीट चुन के आएंगे। आप सबको पता है 2004 में
और घड़ी की रही हूँ, क्योंकि घड़ी पे आपने बटन दबाया था 2004 में मुझे चुन के दिया था, और 2004 से 9 तक आपने अपने देखा कितना विकास होता है। ये सब मेरे पंजे में सब मेरे बुजुर्ग यहाँ पे खड़े हैं, इनको सबको मालूम है कि विकास क्या होता है और विकास काम करना, क्योंकि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का काम है 80% समाजकारण और 20% राजकारण। अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 3 नवसारी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कटोरा नाका येथील थीम पार्क परिसरात मोठ्या राष्ट्रवादी वातावरणात पार पडले। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार सुलभा खोडके म्हणाल्या की नवसारी प्रभाग हा सर्वसमावेशक, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा प्रभाग असून येथे विकास कामांसाठी नेहमी जनतेचा विश्वास व आशीर्वाद मिळत आला आहे। मागील पंचवार्षिक काळात नवसारी प्रभागात रस्ते, नाली बांधकाम, चॅनलिंग, फेसिंग, चौकांचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण तसेच मानव विकासाची निगडीत अनेक कामे प्रभावीपणे राबविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। प्रभागाचा वाढता विस्तार लक्षात घेता उर्वरित भागातही नियोजनबद्ध विकास करण्यासाठी कृती कार्यक्रम राबविला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या सोहळ्यात अपघातानंतर तब्बल 15 दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके यांची पहिली जाहीर उपस्थिती राहिली। त्याच उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी मिशन अमरावती महानगरपालिका 2026 अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले आणि उपस्थित नागरिकांना जाहीरनाम्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच सर्वसाधारण गटाचे उमेदवार प्रशांत टवरे यांनी सांगितले की अमरावती शहराच्या गतिमान विकासासाठी दोन्ही आमदारांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झालाय। अमृत 2 योजनेअंतर्गत 1000 कोटींची पाणी पुरवठा योजना ही अमरावतीसाठी वरदान ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले। अध्यक्षीय भाषणात आमदार संजय खोडके म्हणाले की 20% राजकारण आणि 80% समाजकारण हीच राष्ट्रवादीची भूमिका असून जात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांचा विकास साधण्याचा प्रयत्न पक्षाने केलाय। गतिमान अमरावतीचे विजन असलेला जाहीरनामा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी वारे घड्याळ आली आली रे घड्याळ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने 2019 ची निवडणूक मी लढली। 10 वर्षाची गॅप गेली होती, परंतु आपण सर्वांनी 2019 मध्ये मला आशीर्वाद दिला, काम करण्याची संधी दिली, म्हणून मी त्या ठिकाणी आपल्या या भागातली अमरावती विधानसभा मतदारसंघातली जो काही आपला भाग येतो त्याचा मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या विश्वासाला तडा न जाऊ देता 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला, पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते। आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 80% समाजकारण आणि 20% राजकारण याचा अनुभव आपल्या सर्वांना आहे। सर्व धर्म समभाव, सर्वांना सोबत घेऊन जाणे, सगळ्यांचे प्रश्न हे आपले प्रश्न आहे। आपण अमरावती शहरामध्ये राहतो, त्या ठिकाणी सर्व लोक एकत्रित आले पाहिजे आणि एकत्रित येऊन समविचाराने त्या भागाचा विकास झाला पाहिजे। राजकारण न करता समाजकारणाच्या माध्यमातून, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे, हेच महत्त्वाचा उद्देश आपण बघताय। कारण या ठिकाणी आम्ही निवडणुकी आल्या की पक्ष येतो, पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाते, परंतु निवडून आल्यानंतर सर्व लोकांना सोबत गेलं पाहिजे, सगळ्यांच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे। सगळ्यांचे प्रश्न हे आपले प्रश्न आहे, ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला निवडून देतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकांमध्ये राहणे, लोकांचे प्रश्न समजून घेणे, त्याला न्याय मिळवून देणे आणि विकास करणे हाच महत्त्वाचा उद्देश असतो। आणि तो आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी खोडके साहेब असेल किंवा मी असेल किंवा माझे सहकारी असेल, आम्ही नेहमीच प्रयत्न करत आहे। तुम्ही सांगाल तुमचे प्रश्न हे आमचे प्रश्न, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर असतो। तुम्ही जी मागणी करता, जे आम्हाला सांगता, त्या माध्यमातून विकास करण्याचं काम करतो। आता लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला माहित आहे की शेवटी निवडून आल्यानंतर त्याची कामाची जबाबदारी असते, त्यांनी केलंच पाहिजे, परंतु हा विकास सर्वांगीण झाला पाहिजे, त्या भागाचा विकास झाला पाहिजे, तिथले प्रश्न सोडवले गेले पाहिजे। अमरावती शहर
स्वच्छ सुंदर आणि चांगलं झालं पाहिजे. महानगरपालिकेतल्या ज्या काही अडचणी असेल, महानगरपालिकेचे काही प्रश्न असेल, सामान्य लोकांपर्यंत त्या ठिकाणी ते सोडवले गेले पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना येतात त्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचल्या पाहिजे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही राहत असेल, प्रत्येक भागाचे प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येक भागाचे अडचणी वेगळ्या आहेत, पण त्या अडचणी समजून सर्वांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला माहीत आहे गेल्या 6 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत आहे. आणि हे करण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये आम्ही फिरतो. आपल्याला माहीत आहे 2019च्या निवडणुकीपासून आम्ही या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये आली आहे, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये फिरण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिथले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहे. की लोकप्रतिनिधी म्हणून आपण बघताय की त्या ठिकाणी असणारे रस्ते असेल, नाली असेल, वीज असेल, पाणी असेल, ओपन स्पेस असेल, ह्या संपूर्ण भागाचा विकास केला पाहिजे. आपल्याला माहीत आहे की अमरावती शहरामध्ये जे काही ओपन स्पेस होते आजपर्यंत ते पडलेले होते, परंतु मी या ठिकाणी ज्या ठिकाणी निवडून आल्यानंतर अमरावती शहरातील सगळ्या भागातले जे काही ओपन स्पेस आहे त्याला पहिले चेन लिंक फेन्सिंग करून घेतलं पाहिजे. अमरावती महानगर पालिका चुनाव 2025-26 में आपका स्वागत है. हम आए हैं नवसारी प्रभाग में, प्रभाग क्रमांक 3. इस नवसारी प्रभाग में जो उम्मीदवार मैदान में मीरा राजेंद्र तायडे अ गट में, ब गट में विजय सेवकराम अड़ो और क गट में नरगिस बानो शेख अफसर और ड गट में आरिफ खान यूसुफ खान, और ये उम्मीदवार हमारे साथ में हैं. जानेंगे किस प्रकार से नवसारी के विकास के लिए इनके प्रयास रहेंगे, कौन कौन से मुद्दे लेकर चुनाव मैदान में उतरे. क्या नाम आपका? मेरा नाम अफसर शेख है. मैं प्रभाग क्रमांक 3 नवसारी से मेरी वाइफ को यहाँ से फेस करवा रहा हूँ. यहाँ से उतारा है हमने उम्मीदवार बन के. हमारे इधर बहुत सारे मुद्दे हैं. हमारे तरफ पानी की समस्या है, रोड की समस्या है, गटर्स की समस्या है, लाइट की समस्या है. पिछले 7 सालों में जो इसके पहले भी जो 5 नगर सेवक आए थे, प्रशासन में आमदार खासदार आए थे, इन्होंने इस तरफ कभी ध्यान नहीं दिया. हमारा जो प्रभाग रहा हमेशा से वंचित रहा. हमने बहुत सारे लोगों से रिक्वेस्ट की, चाहे वो नगर सेवक हो, चाहे वो आमदार हो, खासदार हो, लेकिन इस एरिया का कभी ही ये विकास नहीं हुआ. इसलिए हम ये सारे मुद्दों को लेकर वंचित से इस बार इलेक्शन लड़ रहे हैं. और हमने तय किया है कि हम वंचित से ईमानदारी से लड़कर, हमारा चारों का जो पैनल है, हमारी वंचित की निशानी है सिलेंडर, और हम ताकत से पैनल चलाएंगे. और हमारी ये इच्छा है, हमारे प्रभाग के लोगों की भी इच्छा है कि हमें डिवाइड नहीं होना है और हमें किसी कोई पार्टी की तरफ ध्यान नहीं देते हुए चारों सिलेंडर चलाना है. क्या कहेंगे, मुस्लिम समाज के सिर्फ वोट लिए जाते लेकिन उनको विकास उनके क्षेत्र में नहीं किया जाता. पुल आज तक शुरू नहीं हुआ. कई सारे ऐसे मुद्दे, सत्ता में रहने के बाद भी आज विकास से वंचित है ये क्षेत्र. नहीं, मुस्लिम लोगों को तो आप पहले से जानते हैं. आपका तो चैनल जो है वो तो हमेशा ग्राउंड पे रहता है, और आपका चैनल के माध्यम से हमें सच्चाई भी मालूम पड़ती है. हम आपके आभारी है जो आप हमारा इंटरव्यू ले रहे हैं. लेकिन हमें हमेशा बेचा गया और डिवाइड एंड रूल की पॉलिसी हमारे साथ चली गई. हमारे वोटों को डिवाइड, विभाजन कर किसी और कैंडिडेट को लाने की यहाँ पे हमेशा से साजिश रही है. अब आप देखेंगे राष्ट्रवादी है और हमारे सामने कांग्रेस है. हमारा ही भाई हमारे सामने है, जबकि हमारी बहुत सारी ऊपर से जो हमारी पार्टी लेवल पे हुई है, हमारी यूनाइटेड जी महाविकास आघाड़ी है और बहुत सारे कैंडिडेट है यहाँ पर. हम नाम नहीं लेंगे किसी का, लेकिन कुछ लोग हमारे ही साथ होकर हमारे ही खिलाफ है. अभी हम उनका नाम नहीं लेंगे. जैसे भी समय सामने आएगा और स्टेज पे जो हमको जनता को बताना है हमारे मुद्दों पे और हमारे साथ में क्या हो रहा है वो हम दिखाएंगे. कौन से महत्वपूर्ण मुद्दे रहेंगे आपके? सबसे पहले वार्ड का विकास, पानी की समस्या, रोडों की समस्या, नालियों की समस्या. हमारा मकसद रहेगा महानगर पालिका में जाके जनता के लिए वहां से कुछ लाए सबसे पहले. क्या कहेंगे आरिफ भाई, आप खुद पिछले चुनाव में भी थोड़े वोटों से आप पीछे रह गए थे, लेकिन इस बार जिस प्रकार से आपको जन समर्थन मिल रहा है, क्या प्रतिक्रिया आपकी, क्या विजन है आपका इस प्रभाग के विकास के लिए? मेरा विजन ये रहेगा. आपका नाम? मेरा नाम आरिफ खान, मैं प्रभाग 3 से उम्मीदवार हूँ डा वर्ग में, और हमारे चारों उम्मीदवार को आप चुन के दीजिए. मैं पहले अपील करना चाहता हूँ आपसे. और दूसरी बात, आपने विजन का जो कहा है सर, मैं अभी जब से मैं यहाँ से ये फील्ड में, समाज सेवा के फील्ड में आया हूँ, मुझे 2011 से ये एरिया बनने का था. जब ये एरिया बनने का था, जब से मैं यहाँ से यानी प्रयास कर रहा हूँ कि इस एरिया में क्या यानी सुविधा उपलब्ध करवाऊं. और दूसरी बात सर, मैं ये कहना चाहता हूँ कि इस एरिया में रोड नहीं, नालियाँ नहीं, यहाँ पे कारपोरेशन के दवाखाना नहीं, यहाँ पे हेल्थ सेंटर नहीं जवानों के लिए. बालवाड़ी का सबसे बड़ा मुद्दा है. बच्चों
आपका जब भी रजिस्ट्रेशन वगैरह बच्चों का जो भी लेडीज का रजिस्ट्रेशन का मामला रहता है या बच्चों को पढ़ाने का मामला रहता है, तो सबसे बड़ी समस्या हमारी बालवाड़ी की है। इंशाल्लाह मैं अगर विजयी होता हूँ, यहाँ से चुन के आता हूँ, सबसे पहला मुद्दा मेरा बालवाड़ी यहाँ पे बनाना है। और दूसरी बात सर, यहाँ पे जो एरिया कच्चे हैं आज, उस एरिया को बनाना मेरा बिल्कुल मकसद रहेगा, उस पर मैं काम करूंगा। क्या कहेंगे कि जिस प्रकार से महानगर पालिका के अंदर की जो योजनाएं हैं, जन कल्याणकारी योजनाएं हैं, वो लोगों तक पहुंचती नहीं है। कई सारे ऐसे योजनाएं हैं जिससे वंचित रहते हैं लोग, और आप खुद वंचित के उम्मीदवार हैं। बिल्कुल बिल्कुल सर, मैं वंचित के उम्मीदवार हूँ और मैं पब्लिक तक के जो भी योजनाएं हैं कारपोरेशन की जरूर पहुंचाऊंगा, और मैं पहुंचाते रहा हूँ। जो भी कारपोरेशन की योजनाएं आती रही है, मैं लोगों तक वहाँ सुविधा उपलब्ध करवाते रहा हूँ। आगे भी मैं इंशाल्लाह करवाने की कोशिश करूंगा। क्या अपील करेंगे मतदाताओं से? मैं अपील करना चाहता हूँ कि आप सभी से, मैं आपका बेटा, आपका भाई, और हमारे साथ में चारों कैंडिडेट बड़े मजबूत हैं, और इन्होंने सभी ने प्रयास करके और नीचे से ऊपर आए हुए हैं और अपने मेहनत पर बने हुए हैं। तो मैं सभी से अपील करना चाहता हूँ कि भाई अपना कीमती मत है, बहुत सोच समझ के, और अच्छे आदमी को जो काम कर सकता है आपके साथ में। मैं 15 साल से आपके साथ जुड़ा हुआ हूँ, और मैंने पहले भी इलेक्शन लड़ा हूँ, आपने मेरा हौसला अफजाई किए हैं, और मैं चाहता हूँ कि चारों भी हमारे पैनल के जो व्यक्ति हैं उनको सबको चुन के दीजिए। और आपसे मेरी एक और अपील रहेगी कि किसी के बहकावे में आना नहीं है, क्योंकि हमें, अगर हमारे पानी बरसात होती है तो कोई नहीं आता। हमारे अगर कोई भी काम रहे, बरसात में मुरम डालने का रहे, लाइट बंद रहे, और या कोई भी अदरवाइज समस्या रहे, पानी की समस्या रहे, कोई नहीं आता। आज वोट लेने के लिए सब आएंगे मेरे भाई, और वोट लेके डिवाइडेशन करके मेरे को गिरा के, हमारे पैनल को गिरा के यहाँ से निकल जाएंगे। फिर हमको 5 साल और जूझना पड़ेगा विकास के लिए। विकास के लिए हमें जूझना पड़ेगा। तो आप लोगों से मेरी अपील है, मुद्दे वाला गुजारिश है कि आप भाई ऐसा मत होने देना। हम आपके सहारे बने हुए हैं, आप ही हमारे माई बाप है, आप ही हमारे सब कुछ है। आपके सहारे मैं खड़ा हूँ, मैं गरीब आदमी हूँ। मैं आपसे अपील करना चाहता हूँ कि प्लीज आपका कीमती वोट हमारे चारों भी लोग खड़े, उनको वोट देके हमें बिल्कुल ज्यादा से ज्यादा वोटों से कामयाब कीजिए। और कि कोई भी आएगा, अभी बहुत सारे लोग आने वाले हैं, कुछ अपने को चॉकलेट देगा पढ़ाई लिखाई का। हमारे मुसलमानों में पढ़ाई लिखाई वाले लोग नहीं, ऐसा कुछ लोग समझते हैं कि भाई हम ही पढ़े लिखे हैं, बाकी कोई पढ़े लिखे है ही नहीं। अरे मैंने ग्रेजुएशन करा, मैं भी बीए हूँ, मैंने डायरेक्ट सर बीए करा हूँ, मैं ग्रेजुएशन आदमी हूँ। मुझे भी समझता है कायदे कानून और काम करवाने की पद्धत। कारपोरेशन में जब मैं समाज सेवक बना तो मेरे पास में कुछ भी नहीं, मैंने सब कुछ ऑफिसरों से काम लाया, किसी आमदार से, किसी खासदार से, वार्ड विकास निधि से, नगर सेवकों से, स्वच्छ निधि से, हर जगह से मैंने काम लाके अपने एरिया को चमन बनाया। आज रोड लाया, नालियां लाया, बगैर नगर सेवकों के मैंने सारे काम किया। मुझे आप पे भरोसा है, मेरे अवाम पे भरोसा है कि आप मेरा हौसला कायम रखेंगे। आने वाले वक्त में, आने वाले 15 जनवरी को इतने मतों से जिताएंगे कि लोगों को, दूसरे लोगों को ये संदेश जाएगा कि वाकई में हमारे पैनल के साथ में और हमारे लोगों के साथ में आप परिसर के लोगों की बहुत ज्यादा मोहब्बत है। तो मैं आपसे यही गुजारिश करना चाहता हूँ कि प्लीज मैं आपसे हाथ जोड़ के गुजारिश करना चाहता हूँ कि आप सभी चारों पैनल के लोगों को ज्यादा से ज्यादा मतों से चुन के लाइए। हमारा मत जो है, हमारी निशानी जो है सिलेंडर है, सिलेंडर नंबर है, और नंबर है हमारे पहले नंबर पे आते हैं मीरा ताई। नवसारी क्षेत्रामध्ये टावर लाईन रोड पासून इकडे काहीच विकास नाही आहे, बमकास आहे। जे फ्रेंड्स कॉलनीचं गजानन महाराजचं कटआउट लागला आहे, त्या कटआउट पासून इकडे काहीच नाही, तिकडल्या भागामध्ये पुष्कळ विकास आहे। इकडला भाग ह्या दुर्लक्षित केलेला आहे, आणि आम्ही चारही लोक एकदम गरीब लोक आहे, उभे राहणारे, आणि तिकडे धनशक्ती चालू आहे। आम्ही त्याच गोष्टींना परेशान आहे। धनशक्तीवर जनशक्ती हे भारी राहणार आहे। हिंगणघाट येथील रहिवासी मुमुक्षी रत्ना साक्षी नरेंद्रजी बैद यांच्या वर्षीदान म्हणजेच वरघोडा सोहळ्यानिमित्त धामणगाव रेल्वे येथे जैन समाजाकडून भव्य स्वागत करण्यात आले। या सोहळ्यामुळे शहरात भक्तिमय, आध्यात्मिक आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले। मुमुक्षू साक्षी बैद या अत्यंत उच्च शिक्षित असून त्यांनी BSc, MSc आणि PhD इन फिजिक्स पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे।
इतकेच नव्हे तर अमेरिकेत त्यांनी विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राचे अध्यापनही केले. उत्तम शिक्षण, उज्ज्वल करिअर आणि भौतिक सुखसंपन्न जीवन असूनही जैन धर्मातील त्याग, संयम आणि मोक्षमार्ग यांची त्यांना विशेष ओढ निर्माण झाली. जैन धर्माविषयी मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधताना मोक्षमार्ग हा सर्वोच्च असल्याची त्यांना जाणीव झाली. याच प्रेरणेतून त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून दीक्षा घेण्याचा स्वेच्छेने निर्णय घेतला असून त्यांची दीक्षा मुंबई येथे होणार आहे. दीक्षेपूर्वी आयोजित वर्षीदान सोहळ्यात त्यांनी वस्त्रदान, पुस्तकदान तसेच संसारातील सर्वच वस्तूंचा त्याग केलाय. लक्ष्मीचा त्याग करून त्यांनी सरस्वती म्हणजेच आत्मज्ञान आणि मोक्षमार्ग स्वीकारला. धामणगाव रेल्वे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत जैन श्वेतांबर मंदिरापर्यंत पोहोचली. या मिरवणुकीत जैन बांधवांसह महिला, युवक व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी चहा, नाश्ता व अल्पपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक नागरिकांनी मुमुक्षी साक्षी बैद यांचे पुष्पहार व शुभेच्छांनी स्वागत करत त्यांना पुढील आध्यात्मिक वाटचालीसाठी मंगलकामना व्यक्त केल्या. मेरी बिटिया साक्षी बैद यह सांसारिक जीवन की BSc, MSc और PhD इसका एजुकेशन करने के बाद अमेरिका के कुछ बच्चों को भी वह फिजिक्स पढ़ाती थी. फिजिक्स इन PhD इन फिजिक्स की है वो उसने, और PhD करने के बाद में उसमें जैन धर्म की एक ललक पैदा हुई और वह यह जानना चाहती थी कि भाई जैन धर्म में ऐसा क्या है कि लोग दीक्षा में क्या होता है, उसके बारे में वह जानकारी लेने के लिए वह हमारे जो कार्यक्रम रहते हैं, हमारे जो धर्म की जो क्रियाएं रहती हैं वो करने चालू करी उसने. तब उसे कई क्वेश्चन ऐसे मालूम पड़े कि जिसके उत्तर उसे नहीं मिल रहे थे. तो वह गुरु भगवान के पास में श्रीमान परम पूज्य आचार्य भगवान योग तिलक सिरसत जी महाराज साहब के सानिध्य में वह आई और उसके क्वेश्चन के निवारण उसको मिले. कई क्वेश्चन ऐसे थे जो निरुत्तर थे, जो गुरुवर ने बहुत सरलता से उसे बताया और उसे मालूम पड़ा कि यह भौतिक जीवन में कुछ पड़ा नहीं है, सिर्फ भाग दौड़ रही है. और वह यह सब जानकारी लेने के बाद में वह PhD करने के बाद में भी उसे ऐसा लगा कि यह जैन धर्म बहुत सूक्ष्म है और इसमें अंदर बहुत सा खजाना पड़ा है. इस खजाने की खोज के लिए ही यह दीक्षा ली है. दीक्षा यह जैन धर्म का सब में उच्चतम ऐसा कार्य है जो बहुत ही दुर्लभ है. यह सीधा मोक्ष की तरफ जाता है. यह मार्ग राजमार्ग है जो मोक्ष की तरफ जाता है. हमारा परिवार, जिन शासन का परिवार, हमारे संघ परिवार सभी इस कार्य से बहुत खुश है और इसमें कोई भी जबरदस्ती नहीं होती है. यह स्वेच्छा से ली जाती है और पूर्ण परिपूर्णता और परिपक्वता रखने के बाद ही, जब महावीर का मार्ग इतना कठिन और कंकड़ भरा रहता है फिर भी उस पर चलकर जाना होता है. यह बहुत ही कठिन मार्ग होता है, लेकिन यह बच्चे बहुत ही सरलता पूर्वक इसे पूर्ण करते हैं और मुझे निश्चित रूप से मालूम है कि यह इस मार्ग पर सरलता से जाएंगी. वरघोड़ा निकल रहा है, इसमें बच्ची का वर्षीदान होता है. इसमें वर्षीदान में जो अपने जो भौतिक जो चीजें रहती है वो सब दान देती है, वो सब छोड़कर जाती है, यानी लक्ष्मी सब छोड़कर जाती है और सरस्वती को स्वीकार करती है. सरस्वती लक्ष्मी को पूर्ण तरह से त्याग देती है. यह इसके बाद में यह ग्रह त्याग भी करेंगी और शहर त्याग भी करेंगी. इसका ये वरघोड़ा भी ये वर्षीदान वरघोड़ा कहलाता है और इस वर्षीदान के वरघोड़े में यह सब अपने भौतिक जीवन के जितने भी वस्त्र, कपड़े, किताबें, हर चीज यहाँ पर दान करके यह जाएंगी. यह जो वरघोड़ा निकल रहा है, यह मामा श्रीमान रविंद्र जी, भूपेंद्र जी छाजेड़,
इनके द्वारा निकाला गया है, उन्हें भी उत्साह है और श्री संघ को भी बहुत ज्यादा उत्साह है कि यह कितना ज्यादा से ज्यादा उत्साहपूर्ण करूं, उनकी भी बहुत इच्छा है। जय जिनेन्द्र। आज हमारे धामनगांव जैन समाज के लिए बहुत गौरवपूर्ण दिन है। हमारी साक्षी बहन मोमोक्ष जो कि दीक्षा लेने जा रही है 8 फरवरी मुंबई में। साक्षी बहन जो है वो उच्च शिक्षित है, उन्होंने अभी पीएचडी का एग्जाम उनका चालू है और कई जगहों पे वो कोचिंग और फिजिक्स में लेक्चर लेती है, लेकिन विधि का विधान कुछ अलग ही है। उनका संयम लेने का एकदम से भाव पिछले साल 2 साल में एकदम से हो गया है। नागपुर में पढ़ाई करती है और उसी के दौरान उनकी बड़ी बहन ने उनको तप आराधना के लिए थोड़ा सा प्रोत्साहित किया है, आंबैल तप आराधना के लिए। उनमें उनके भाव बदल गए हैं और ये सब करने के लिए उनके माता पिता ने भी उनको प्रोत्साहित किया है और आज वो संयम के मार्ग पे आगे चलने के लिए, अपने धर्म को आगे बढ़ाने के लिए और जैन धर्म का नाम रोशन करने के लिए इस पद पर आगे बढ़े हैं। जैन धर्म का संयम ये तप आराधना और संयम के लिए जाना जाता है, जो कि बहुत ही सूक्ष्म और कठिन है। हम सब धामनगांव जैन वासी एवं उनके मामा परिवार, छाजेड़ परिवार, इन्होंने आज जो ये धामनगांव में प्रोग्राम रखा है उनके स्वागत का और अभिनंदन का, ये हम सभी जैन समाज के लिए बहुत गौरवपूर्ण बात है। ये इस तरह के प्रोग्राम इनके यहाँ पर पहले भी हो चुके हैं, जो कि उनके पिताजी की भी दीक्षा अल्प समय में हुई थी। छाजेड़ परिवार बहुत ही धार्मिक परिवार है। जैन समाज में विदर्भ लेवल पे इनका नाम है, क्योंकि इनके घर से सभी लोग धार्मिक प्रवृत्ति के है। इनके यहाँ पर इनके हमारे बुआ जी बाईसा, जो कि पूरे भारतवर्ष में इनका नाम था, जो कि जैन समाज के गौरव थे और अभी कुछ साल भर पहले उनका देहांत हुआ है। आज उनकी आत्मा भी आज ये सब चीजें देख रही होंगी तो वो अपने आप में हर्ष उल्लास मना रही है। उनके पिताजी भी अभी पिछले साल ही दीक्षा में लेके उन्होंने भी अपना पंडित मरण किया है। तो ये धामनगांव जैन समाज के लिए जो छाजेड़ परिवार है ये गौरवपूर्ण है और इन्होंने वैसे ही जैन समाज के लिए बहुत ही अमूल्य योगदान दिए हुआ है। आज जो दीक्षा का प्रोग्राम हो रहा है 8 तारीख को जो मुंबई में होने वाला है, उसके अभिनंदन के लिए आज जो इन्होंने आज ये बड़ा वरघोड़ा और सब चीजें रखी है, उसके लिए उन सभी का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और उनका अभिनंदन करता हूँ। जय जिनेन्द्र। आज इथे साक्षी नरेंद्रजी बैल यांच्या दीक्षार्थीच्या आधीचा जो काही सोहळा इथे संपन्न होतोय, त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मी तिला खूप खूप शुभेच्छा देते। कारण इतका कठीण मार्ग चालणं हे कोणत्याही साध्या व्यक्तीचं काम नाही आहे। काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई पण ह्याच्या मागे असेल, तेव्हा कुठे तिच्या आईवडिलांना पण हा सन्मान मिळून राहिला की एक आपण म्हणतो मुलगी 2 कुळांचा उद्धार करते, हिने 7 कुळांचा म्हणजे 7 पिढ्यांचा आज इथे उद्धार होऊन राहिलेला आहे। मी बैत फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा देते आणि साक्षी जी या मार्गावर समोर चाललेली आहे तिचं गंतव्य तिला प्राप्त हो अशी मी तिला शुभेच्छा देते। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बैरामजी टाउन परिसरात ही दुर्दैवी घटना घडली। विलासकुमार शिवकुमार पटेल वय वर्ष 20 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे। विलास हा मूळचा मध्य प्रदेशातील अटरिया येथील रहिवासी होता। तो बैरामजी टाउन परिसरात जैन कुटुंबाकडे काम करीत होता आणि त्याच ठिकाणी एका खोलीत वास्तव्यास होता। 24 डिसेंबर रोजी शंकरनगर परिसरात राहणाऱ्या त्याच्या जिवलग मित्राने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। मित्राचा मृतदेह फासावर लटकलेला पाहिल्यानंतर विलासला जबर धक्का बसला होता। त्या दिवसापासून विलास मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता। तो सतत मोबाईलमध्ये मित्राचा फोटो पाहत उदास राहत असल्याचे सांगण्यात आले। शनिवारी विलासने आपल्या राहत्या खोलीत पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली। जैन कुटुंबियांनी
त्याला फासावर लटकलेले पाहून तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याच्यामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये बैराजूट या ठिकाणी साहिल जैन यांचे राहतं घर आहे. त्या राहत्या घरामध्ये मृतक आहे विकास कुमार शिवकुमार पटेल. हा त्यांच्याकडे साफसफाईचं काम करण्याकरता 1 वर्षापासून राहत होता आणि तो त्यांच्या घराच्या वरती छतावरती बांधलेल्या एका खोलीमध्ये राहत होता. त्या ठिकाणी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. सुसाईडचं नोट वगैरे मिळालेली नाही, परंतु त्याच्याच बाजूला एक व्यक्ती जो राहत होता तो पण साफसफाईचं काम करत होता त्या बंगल्यामध्ये. ते त्यांचं नाव आहे संजय गुरुप्रसाद नापित. यांनी या संदर्भाने तक्रार दाखल केली होती आपल्याला. ज्यावेळेस त्यांनी सर्वात प्रथम हा प्रकार पाहिला सकाळी ज्यावेळेस 9 वाजता त्यांनी त्या मुलाच्या रूमचा दरवाजा उघडला त्यावेळेस त्यांनी गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळला. त्याचं एकंदरीत सांगणं होतं की हा विकास कुमार हा जो मृतक आहे तो राहणार मूळचा जरी याचा असला मध्य प्रदेशचा जिल्हा मोहगंज येथील होता, परंतु तो मागील 1 वर्षापासून या ठिकाणी राहत होता. त्याचबरोबर त्याचा एक मित्र शंकरनगर या ठिकाणी एका बंगल्यामध्ये काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचं येणं जाणं होतं नेहमीचं. त्याचा एकदम चांगला जिवलग मित्र होता. त्या मित्राने मागच्या 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या घरी फाशी घेतली होती, गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर हा जो मृतक आहे हा देखील त्या दिवसापासून नेहमी गपचूप राहणे, शांत राहणे आणि झोपत नव्हता वगैरे त्यांनी या गोष्टी ऑब्झर्व केल्या होत्या आणि त्यांना रात्री तो 11:30 वाजता त्याच्या रूममध्ये गेलेला दिसला. त्यानंतर सकाळी त्याने दरवाजा उघडताच 9 वाजता गळफास घेऊन मिळाल्या स्थितीमध्ये जाणून आला. याच्यामध्ये जास्त संशयास्पद काही नाही, परंतु याच्यातील मुझे अच्छा लग रहा मैं डिस्टर्ब हूँ ये सब बता रहा था उनको. शक्यता आहे की याच्यामध्ये सुसाइडल टेंडन्सी आहे की त्याच्या मित्राने आत्महत्या केली असावी. आत्महत्या केली म्हणून याने देखील त्या सुसाइडल टेंडन्सीमधून आत्महत्या केली असावी असं सध्या तरी प्रथमदर्शनी वाटत आहे. परंतु या ठिकाणी अकस्मात मृत्यू दाखल केला असून त्यानंतर पुढील तपास करीत आहोत. नागपूरच्या दत्तात्रय नगर परिसरात सोमवारच्या दुपारी सार्वजनिक मुतारीचा किरकोळ वाद पाहता पाहता हिंसक झाला. या वादातून एका व्यक्तीवर थेट तलवारीने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सकरदरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपास सुरू केलाय. हल्ला नेमका कोणी केला आणि वादाचे कारण काय होते याचा तपास पोलीस करीत आहेत. आम्ही इथे दुकान चालवतो. आमचं राधा कॉम्प्लेक्समध्ये दुकान आहे. तर इथे बाजूच्या राहणारे नगाळे कंपनीचे काही लोक आले होते. त्यांनी वाद केला आणि तलवार काठ्या गिट्या घेऊन आले होते. मारापिटी केली. त्यात माझा भाऊ दीपक भांदरके याला तलवार लागली. त्याला ईशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे. तो अंडर ऑब्झर्वेशन आहे. 5-6 टाके लागले काहीतरी असं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत मुलगा आहे त्याला तिथे दवाखान्यात ठेवलेला अंडर ऑब्झर्वेशन, कारण यांनी बॅटनी वगैरे सगळ्यांना मारलं. मला पण बॅट लागली, पण मला नॉर्मल लागलेली होती कारण मी बाजूला दुकानात बसतो. आणि याच्यावरून वाद झाला. तर वादाचं कारण म्हणजे वैभव भुसारी यांचं नंदू पोहेवाला म्हणून बाजूला दुकान आहे आणि माझ्या भावाचं बाजूला कुणाल इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे. त्याच्या बाजूला माझं भांदरके इलेक्ट्रिकल म्हणून दुकान आहे. तिघांचे पण आजूबाजूला दुकान आहेत. त्या यांचे वडील वैभव भुसारींचे वडील हे वयोवृद्ध आहेत, 65 वर्षाचे पार आहेत. त्यांना लघवी लागली होती म्हणून ते समोर लघवीला गेलेत. मग ते लघवीला काम म्हणून गेले म्हणून यांच्याशी ते वाद करत होते. तर माझ्या भावाचा मुलगा तो तिथे पाहत होता. तर पाहत असताना तो एकदम ताबडतोब आला, तू पण तिथे जात असतो रे म्हणे बाबा सुला म्हणे. त्याला 2-4 मारल्या त्याने कणपटीत आणि त्या कणपटीत मारल्यामुळे आम्ही लोक धावलो तो मारत काय म्हणून. मग तो पळत गेला आणि मग 7-8 जण घेऊन आला तिकडून. आणि मग त्यांनी अशा बॅटनी तलवार जे काही शस्त्र आणले त्यांनी हमला केला. त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला. मी माझ्या भावाला ॲडमिट केला दवाखान्यात. तो ईशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि माझा पुतण्या पण तिथे ॲडमिट आहे. आता सध्याच्या परिस्थितीत तिथे सगळे पोलिसांची टीम आहे, ते नियंत्रणात आणलेलं आहे. नागपूर शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. युनिट क्रमांक 5 गुन्हे शाखेने तहसील पोलीस ठाणे हद्दीत रेड टाकत तब्बल 33,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला असून एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाणे हद्दीत युनिट क्रमांक 5 गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
रहमानिया इंग्लिश कॉन्व्हेंट समोरच्या रोडवर रेड टाकण्यात आली. या कार्यवाहीत मोहम्मद इरफान मोहम्मद इलियास यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून विविध ब्रँडचा नायलॉन मांजा जप्त केला असून त्यामध्ये मोनोकाइट, मोनो गोल्ड आणि कालाबिचू या लेबलचे एकूण 22 चक्री कोण समाविष्ट आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 33,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986च्या कलम 5 आणि 15 तसेच भारतीय न्यायसंहितेच्या कलम 223 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलाय. सदर कार्यवाहीमुळे शहरात नायलॉन मांजा विरोधात पोलिसांचा कडक इशारा मानला जात आहे. क्राईम ब्रँच युनिट 5 चे पथकातील API गीते, SC नजीर आणि त्यांचे पथक हे नायलॉन मांजा संदर्भामध्ये कारवाईसाठी गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस ठाणे तहसीलच्या एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना अन्सार नगर भागामध्ये एक व्यक्ती नायलॉन मांजाची कब्जात बाळगून विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणी रेड कारवाई केली. त्या रेड कारवाईमध्ये त्यांना एकूण 22 नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आल्या आणि अन्सारनगर भागातील आरोपी मोहम्मद इरफान मोहम्मद इलियास राणा डोबी अन्सारनगर याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 5, 15 आणि भारतीय न्यायसंहिता कलम 223 अंतर्गत आम्ही पोलीस स्टेशन तहसील या ठिकाणी अपराध दाखल करण्यात आलेला आहे. आणि अशा आरोपीकडून मोनोकाइट, त्यानंतर मोनो गोल्ड, मोनो बिचू असे वेगवेगळे लेबल असलेले जे प्रतिबंधित नायलॉन मांजा आहे असे आम्ही त्याच्याकडून 22 चक्री जप्त केलेल्या आहेत आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन तहसीलच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. यातील आपणा सर्वांना कल्पना आहे की नायलॉन मांजा प्रतिबंधक आहे. त्या नायलॉन मांजाच्या आधारे बऱ्याचशा लोकांचं गळा कापून किंवा अपघात होऊन जीवितास धोका निर्माण झालेला आहे. या संदर्भात माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी सुद्धा निर्देश जारी केलेले आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणं हा मानवी शरीरासाठी, पक्षींसाठी अत्यंत धोकादायक आहे. याद्वारे सुद्धा आम्ही नागरिकांना आवाहन करतो की नायलॉन मांजाचा आपण वापर करू नये, साध्या धाग्याचा वापर करावा. कारण आपण या मकर संक्रांतीच्या सण उत्सवाच्या अनुषंगाने नायलॉन मांजा वापरतो, परंतु तो धागा जो अस्ताव्यस्त कुठे पडून जातो त्याच्यामुळे मानवी जीवितास, त्या पक्ष्यांचा, प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो आणि मोठी मनुष्यहानी किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये. नायलॉन मांजामुळे अनेक अपघात व जीवितहानीच्या घटना घडत असल्याने अशा कारवाया अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. नागपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून मित्रांनीच आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत आणखी एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काडे यांनी दिलेल्या माहितीनुसार तंशू नागपुरे, सलीम व ऋतिक पटले हे तिघे परस्पर मित्र होते. मंगळवारी रात्री हे सर्वजण एकत्र बसून दारू पित होते. दारू पिऊन घरी परतताना मुस्तफा उर्फ बोंडू ईशा अन्सारी यांच्याशी एका मित्राच्या मैत्रिणीला पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला. सुरुवातीला हा वाद किरकोळ होता, मात्र काही वेळातच तो विकोपाला गेला. या वादातून आरोपी मित्रांनीच लोखंडी रॉड आणि चाकूने मुस्तफावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात मुस्तफाचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली. घटना अशी आहे की नागपुरे, सलीम आणि ऋतिक पटले हे मित्र आहेत. यांचा रात्री यातील आरोपी मुस्तफा उर्फ बोलू ईशा अन्सारी याच्यासोबत वाद झाला आणि ते सर्वजण मित्रच आहेत, परंतु त्यांचा वाद झाल्याने ईशा अन्सारी आणि त्याच्या परिवारातील त्याचे भाऊ आणि वडील या सगळ्यांनी मिळून सलीम, ऋतिक पटले आणि तंशू नागपुरे या तिघांना रॉड आणि चाकूने मारहाण केली. त्यात ऋतिक पटले याचा मृत्यू झाला आणि सलीम हा जखमी आहे. यातील आरोपींना लगेच माहिती मिळाल्यानंतर आम्ही ताब्यात घेतले
जवळपास अर्ध्या एक तासावेळेस आम्ही सर्व आरोपी त्यांना ताब्यात घेतलेले आहे. यांचा वाद असा मोठा वाद नव्हता. ते सोबतच मंगळवारी बाजार येथे एका ठिकाणी दारू पिले. त्यानंतर दारू पिऊन परत येत असताना त्यांच्या गर्लफ्रेंडला पैसे देण्यावरून त्यांचा वाद झाला आपापसात. आणि त्यानंतर त्या वादातून ते जेव्हा घरी आले तर घरी सर्वजण एकाच मोहल्ल्यात राहत असताना घराजवळ त्यांची पुन्हा भांडणे झाली आणि त्या वादातून हे कृत्य घडले. दारूच्या नशेत आणखी क्षणिक रागातून घडलेली ही घटना पुन्हा एकदा मैत्रीवरचा विश्वास हादरवणारी ठरली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. नागपूर शहरात आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांकडून कडक बंदोबस्त आणि तपास मोहीम सुरू आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की पार्वतीनगर परिसरात सागर ब्रिजमोहन पाल यांच्या घरी बेकायदेशीर माउजर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला. या कार्यवाहीत सागर पाल यांच्या घरातून एक लोखंडी माउजर मॅगझिन सह तसेच 7.65 KFचे 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले. या शस्त्राची अंदाजे किंमत 80,000 रुपये असून कारतुसांची किंमत 2,000 रुपये अशी एकूण 82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चौकशीत आरोपी सागर पाल यांनी या शस्त्रासाठी कोणताही परवाना नसल्याचे मान्य केले. तसेच हे शस्त्र प्रमोद राजेंद्र सूर्यवंशी यांचे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अजनी पोलीस विभागाच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. नागपूर शहर हद्दीत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व परिसरात मनपा निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी सक्त आदेश दिलेले आहेत की कोणीही हत्यार बाळगत असल्यास किंवा कोणीही गुन्हेगारी कारवाईत संलिप्त असल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना आणि आदेश माननीय CP साहेब, त्याच्यानंतर माननीय जॉईंट CP साहेब, त्याच्यानंतर आमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर, त्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांनी आम्हाला दिलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आमचे DB पथकाचे पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना 4 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती की एका व्यक्तीकडे पोलीस ठाणे अजनी हद्दीत पिस्टल असल्याची गोपनीय माहिती होती. त्यावरून त्यांनी सदर माहितीची शहानिशा केली असता व पडताळणी केली असता पिस्टल असल्याबाबत खात्री झाल्याने त्यांनी छापा पार्वतीनगर गल्ली नंबर 3 मध्ये छापा कारवाई केली असता एका थैलीमध्ये पिस्टल व 7.65 mm चे 2 राऊंड माउजर पिस्टल हँडमेड भेटलेली आहे. त्याची जवळपास किंमत 80,000 व राऊंडची किंमत 2,000 रुपये असं 82,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आणि सदर कारवाई ही पार्वतीनगर गल्ली नंबर 3 मध्ये आमच्या DB पथकाने केलेली आहे. तर त्या अनुषंगाने शासनाचं धोरण आहे एक गोळी एक जीव. तर या 2 गोळ्या ताब्यात घेतल्यामुळे आम्हाला भविष्यात होणारी दुर्घटना किंवा भविष्यात होणारा क्राईम हे वाचविता आला आहे. आणि सदर कारवाईमध्ये आम्ही हे वेपन कुठून आलेले आहे याचा मागोवा घेऊन इतर आरोपींना सुद्धा अटक करणार आहोत. नागपूर शहरातील कपिलनगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने रेड कारवाई करत एका इसमाकडनं तब्बल 40,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 4 जानेवारी 2025 रोजी रात्रीच्या सुमारास कपिलनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने रमाईनगर प्लॉट क्रमांक 5 समोर रेड टाकली. या कार्यवाहीत रामचंद्र मिठाईलाल साहू वय वर्ष 52 याला शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजा बाळगताना रंगेहात पकडण्यात आले.
आरोपीकडून मोनोफिल गोल्ड या नावाच्या नायलॉन मांजा असलेले 20 चक्री कोण प्रत्येकी 2,000 रुपये किमतीचे असा एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा नायलॉन मांजा मानव, पक्षी व पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक असल्याने शासनाने त्यावर बंदी घातली आहे. या प्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986च्या कलम 5 आणि 15 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. नागपूर शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांपासून दूर राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कपिलनगरमधील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळाकुडी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती भवनासह भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याचे अनावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप दिले. पुतळा अनावरणाच्या वेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना भावना अनावर झाल्या. गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य जनतेसाठी केलेल्या संघर्षाची आठवण सांगताना त्या भावुक झालेल्या दिसून आल्या. यावेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की मी असो किंवा नसो पण गोपीनाथ मुंडे यांचं नाव जग कधीच विसरणार नाही. जगाला त्यांचं कार्य आणि नाव विसरूच देणार नाही, ही माझी शपथ आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. हा सोहळा केवळ पुतळा अनावरणाचा नसून लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा देणारा भावनिक प्रसंग ठरला. सुंदर तुम्ही देखना पुतळा माझ्या बाबांचा बनवला. मुंडे साहेबांच्या त्या पुतळ्याचा हात पकडून पुढे ओढले होते. आता मी कसं सांगू तुम्हाला की मला काय वाटतंय या दिवशी. माझ्या जीवनामध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी मी शपथ खाली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही. आणि ही शपथ मी पदावर असेन नसेन, मी मंत्री असेन नसेन, मी आमदार असेन नसेन, मी या जीवनात असेन नसेन, तरी ही शपथ पूर्ण करणारी मुलगी म्हणून माझं नाव घेतलं जाईल एवढीच साधी माझी इच्छा आहे. या देशामध्ये मोठे मोठे नेते झाले, प्रधानमंत्र्यापर्यंत झाले, स्वतः प्रधानमंत्री झाले, पण आपल्या वडिलांचं स्मारक बांधणारी मुलगी झाली नाही. पण मी ते बांधलं. गोविंदांना माहिती आपण किती तेव्हा चळवळ केली होती. 1 वीट गोपीनाथ गडासाठी ऊस तोडणाऱ्या माणसांनी, माळाकोळीच्या या गरीब माणसांनी प्रत्येकाने एकाच विटेचा पैसा दिला, एकाच विटेचा, आणि भव्य गोपीनाथ गड उभा राहिला. पण ते स्मारक बांधण्याचं खरं कारण काय होतं तर या स्मारकावर नतमस्तक होणारा, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस, त्याला जायला ते ठिकाण आहे हक्काचं. त्याची मालक पंकजा मुंडे नाही, त्याची बालक मुंडे परिवारातला कोणी, प्रीतम मुंडे नाही, यशस्वी मुंडे नाही, धनंजय मुंडे नाही, कोणी नाही आहे. त्या स्मारकाचे मालक तुम्ही आहेत. 1 रुपया मी ना सरकारचा घेतला ना कोणाचा घेतला, तुमच्या घामाच्या एका विटेतून प्रत्येकाची 1 वीट निर्माण करून ते स्मारक झालं. पण आज माळाकोळीच्या या स्मारकासमोर मला गोपीनाथगड सुद्धा लहान वाटतोय. कारण 1 कप झालं. 12 दिवस आपण सुतक पाळतो, तेरावा करतो, गोड जेवण करतो, मग माणसाला आठवण राहत नाही. अशा जमान्यामध्ये 12 वर्ष एका नेत्याला जाऊन सुद्धा अजूनही त्याचं स्मारक उभं राहतंय. बरं झालं या स्मारकाला 12 वर्ष झाली. बरं झाला. तुम्ही मला 12 वर्ष झाले, 1 कप झाले, वाट बघावी लागली. अरे 12 वर्ष होऊनही अजूनही मुंडे साहेबांचा पुतळा उभा राहतोय, स्मारक उभा राहतोय. माझ्या कातड्याचे जोडे जरी मी केले ना आणि तुमच्या पायात घातले तरीही हे ऋण फिटणार नाही. जिंदगी में कुछ इस तरह निभाया अपना किरदार, जिंदगी में कुछ इस तरह निभाया अपना किरदार, पर्दा गिर चुका है, तालियां फिर भी बज रही. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर दिगंबरराव शिंपरकर यांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला. या आनंदाच्या क्षणाचे औचित्य साधत त्यांनी समाजाला वेगळा आणि सकारात्मक संदेश देणारा उपक्रम राबविला.
क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद शाळा आंबेगाव येथे साजरी करण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांना प्रत्येक घरी जाऊन मिठाई वाटप करण्यात आली. मुलगी ही दोन्ही घरांना उजाळा देणारी असते. मुलींना प्रत्येक घरात सन्मान व आदर मिळालाच पाहिजे असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला. आजही अनेक ठिकाणी मुलींच्या जन्मामुळे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. मात्र शिंपरकर कुटुंबाने हा आगळावेगळा उपक्रम राबवित समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. सर, आज गावामध्ये आणि शाळेमध्ये जिलेबी वाटप केली, काय हे होता आनंद? आमच्या कुटुंबामध्ये माझा छोटा बंधू गंगाधर शिंपरकर यांना कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या शिक्षणाची जी मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली, शिक्षणाची क्रांती केली, त्या सावित्रीबाई क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि आज त्यांचा जे शिक्षक क्रांती दिन आहे त्यानिमित्तानं आणि मुलीच्या जन्माच्या औचित्य साधून आम्ही आमच्या पूर्ण गावामध्ये आणि शाळेतील लहान मुलांना, काही सावित्रींना मिठाईचं वाटप करण्यात आलेलं आहे. काय प्रेरणा देणार महिला जन्मास आल्याने घरी मुलगी येणाऱ्या पिढीला? ही दोन्ही घरी उज्ज्वल करते, दोन्ही घरात उजेड करते. तर त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेंनी ज्या पद्धतीनं क्रांती घडविली आणि आज अख्ख्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि भविष्यात आपण मुलीसाठी मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे आणि मुलींसाठी एक चांगलं कार्य केलं पाहिजे. महानगर पालिका चुनाव महासंग्राम शुरू. ये सिर्फ वोट नहीं, ये है शहर का भविष्य. पानी, सड़क, सफाई, सुरक्षा. वादे कागजों पर नहीं, जमीन पर परखे जाएंगे. जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार. दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने. सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें. सवाल तेज, जवाब साफ. आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभात प्रभात. देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम.